जन्मांध असून सुद्धा अवघ्या 34 वर्षाच्या आयुष्यात 134 पुस्तके लिहून अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालणारे विदर्भातील महान संत श्री गुलाबराव महाराज यांच्या चरणी सादर समर्पण. भावना प्रोडक्शन. दुरितांते विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो देवांशील तो तेला हो, प्राणी जात. राम राम मालक. राम राम. काय रे, तुझ्या बायकोची प्रकृती ठीक आहे ना आता? पैजी तुमची मदत झाली म्हणून बायको वाचली माझी. जास्त बोलू नको. आणखी काही दिवस तिची काळजी घे, समजलं? चला कामाला लागा. काय गांचे, लेकाला कर्ज मिळालं ना? होय मालक, लई उपकार झाला तुमचं. हे पहा, उपकाराचं सांगू नकोस. त्याला म्हणावं कष्टाला कमी पडू नकोस, नाहीतर माझ्याशी गाठ आहे, समजलं? सांग त्याला. राम राम मालक. राम राम. काय चाललंय? कामच चालली. काय रे, तू काम करतो का चेष्टा करतोय? 2 महिने झाले गाडी तयार झाली नाही तुझ्या हातून. नाही, आपलं काम चाललं होतं, जरा वाईटाची अडचण झाली.
देवानं तोंड दिलंय ना तुला, वाड्यावरून पैसे घेऊन जा. हो आमचा लक्या. अरे बराच मोठा झालाय. वय वय राम राम. काय असं लगीन बिगीन करणार आहेस की नाही? आई की करायचं आहे. मग बरं अगोदर आगाचं करावं म्हणतोया. बर बर. ते गाडीचं बघा अगोदर. आपल्याकडून पैसे घेऊन येतो आणि त्याच कामाला लागतो. काय म्हणाल मालक? अगं काय म्हणणार, म्हणत होत लग्याचं लगीन कवा करतोस. मग तुम्ही काय म्हणाल? या म्हणालो तुझं आधीच लगीन अगोदर करावं. कराय का नाही? अहो हे खरं, पण लेकीचं लगीन करायचं म्हणजे पैशाचं पाठबळ नको. आता कशाला काळजी करते, मालक आहेत की आपल्या पाठीशी. ते बी खरंच. त्या देव माणसाचा आशीर्वाद हाय खरं आपल्या घरात. मग काळजी कडू आहे वाटतं. नाही हो, काहीतरीच काय.
ऐकलं का? आम्ही आलोय. आज उशीर केला. लहान सहान कामं सुद्धा आम्हालाच करावी लागतात, तेव्हा असा उशीर होणारच थोडासा. म्हणूनच बाजीरावला मी इथं बोलावलंय. पण त्याला इथं राहणं आवडत नाही. कसं आवडेल? इथं जुगाराची अड्डी नाही, दारूचे गुत्ते नाही. तसं नाही हो. त्याचं शिक्षण शहरात झालंय, तेव्हा आम्हाला काही तुम्ही अडाणी समजता? माणसानं मुलावर माया करावी, पण डोळ्यावर कातडं ओढून घेऊ नये. आम्हाला त्रास होतो त्याचा. आपलं घराणं काय, परंपरा काय, हे शहरात राहून त्याला कळणार नाही. त्याच्या स्वैराचाराला आळा घालण्यासाठी त्याला आमच्या नजरेसमोरच राहायला हवं. माझं काही म्हणणं नाही. त्याच्या कलाने घेतलं तर? त्याच्या कलाने घेतलं हेच आमचं चुकलं. आता त्याला आमच्या कलाने चालायला हवं. कळलं? हा विषय इथंच संपला. यापुढे यावर चर्चा नको. वास्तविक कालच त्याने यायला हवं होतं. येईल हो. आला नाही हे आमची आज्ञा आहे. तुम्ही काल याल अशी अपेक्षा होती. हो, एक दिवस जरा उशिराच निघालो. याचाच अर्थ तुम्ही आमची आज्ञा मानली नाही. हे असं पुन्हा होता कामा नये. जा. पुरे की भाऊजी भाकरी खेळ. का राहू दे. राधी कशी का आजकाल काय झालं भाऊजीला? धड जेवण हवी बघा. एखादा घास कमी घालला तर काय भाऊजीची काळजी. तुम्हाला नाही समजायचं. सांभाळायला काम कर की तुझं. मला ठाव आहे काका. तू इथं कशाला आलास ते? काय काय ठाव तुला? तू वाट पिढी वाट. मी नाही सांगणार कुणाला बी. तू कधी बघितलंस मला इडी वाटताना? काय माझा? अरे आज तर तुझा भाता सुरू होणार आहे का नाही? लेखा 4 दिवस झालं गावात अशाच बसवायच्या पडल्या. आणि आबासाहेब सुद्धा घेऊन गेलं. अरे आज सारा दिवस त्याच खटपटीत होतो मी. भूत आलं बघ. अरे बांगडी बांगडी पाहत बांगडी करत कुठं निघालाय? रातचं कुठं घराकडे चाललोय. आता तुम्ही दोघं दिसला. म्हटलं आपण मी त्याला टेक्का. काय झालं? लय धडपडतय, लय धडपडतय. काय रे, आज किती बायकांचा हात धरले? अरे आमचा पिढीच्या धंदा येतो. हा,
तुझ्या बाप जात्याने तुला चांगला धंदा काढून दिलाय, नाहीतर आमचं नशीब. काय झालं तुझ्या नशिबाला? तो भाता, ते आयरन, मर ते घन, मर मर काय झालं? मर. अरे ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे तो. देवाचं पाय आणि बायकाचा हात धरायचं, त्यातच आमचं पाठ भरणार कसं? अरे याला काय विचारतोय आज? तू बी आपली लाकडं रंधून रंधून लोकांना भुसा पाडणार. पण आज येरवळ आवरलं सा. काय करणार? अरे याचा भाता बंद, मग आमचा धंदा बंद. काय करायचं? काय आहे का म्हणजे सवड आहे ना हो. मग राधेच्या किसण्याला थोडं बघा. आला का मुद्द्यावर? का सर दादा, काय झालं? आता तुम्ही 10 गाव बोंबलत हिंडतायसा, तुम्हीच राधेसाठी एखादा किसन देव शोधा की. मी बघ रे, अरे आम्ही बागडीवालं, बायकाशी आमचा जास्त संबंध. बापू आमच्या जवळ थांबतो कशाला? अव बायकांच्या हातातली काकणं काढतायसा ना मग, तशी माहिती काढा की. काढू रे. आपण राधेला किसन देव कसला पाहिजे ते तर विचारतो की. ते कशाला? तुम्ही बसा इथं. बांगडी राधे, राधे एकाला भूक लागलेली दिसते. आज जाऊन काहीतरी खाऊन येणार. काय मामा, कामाला सुरुवात केली का? गावात जरा म्हटलं 4 माणसं मारली त्यानं. हो चला पुढं. काय मर्दा, बैलाला नीट सांभाळता येत नाही वय? हा, धर तुझा बैल आणि माझा कासरा मला शेतात आणून दे, मला कामाला लागल. हा धर. कोण रे हो? अहो सकाराम सुत्राचा भाऊ लख्या. या जमाला काय बघूया. बघ लेका बघ. अरे लेकानो, या वेळेला पण आपलीच रमी लागले का नाही? मालक यायला लय नशीब जोरात दिसतंय तुमचं. हा बाबासाहेब बाहेर गावाला गेलेत, ते बी यांच्या जोराच्या नशिबावरच. हे चिमण्या, आपलं नशीब आहे आपल्या मनगटात. एवढंच आहे. आधी म्हणून ही चालू केली आहे. अरे उतारा म्हणतात. नाही खरं मालक, नाम्या नव नाम्या राज्याला तपशील आवड झालं बघा. गप्पा राव गप्पा. अहो माझ्यापेक्षा तुम्हीच लय आवड झालं. आम्ही लेका, तुम्ही राज्याला आउट होता का नाही आपल्याला ठाऊक नाही, पण आता मी मात्र आउट झालोय रे. अरे अरे क्या चीज है रे. देख रे देख रे देख रे. तुमचं काय मला ठाऊक नाही लेका. काय करताय मला? और आजची उतरली का नाही?
कालची दारू उतरली यार, पण ही जाणारी बाटली डोक्यात कशी नुसती फिरली. होय 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 होय. म्हणून काय तुम्ही बंदुकीला बाटली फुटा निघाला का काय? फुटत नाही रे, नुसती आपल्या टप्प्यात आहे का बघायची. तर कोण आहे? कोण कोण? सकाराम सुतार, त्याची पोरगी राधी. सुताराची? होय, लई सालेच पोरगी आहे बघा. चालत आहे. असं ते असं चालेल. पर ते हे चालली कुठती? ही राणा तू चुलत्याची रोज भाकरी पोचवायला जाते. होय, याच वेळेला? होय, याच वेळेला. आज मी असं विचारायचं चाललंय, भेद तरी काय आहे तुमचा? नाही म्हणजे रातची राहिलेली शिकार ही करायचं भेद नाही ना. यानं शेत कुठं आहे? हे पल्याड आहे ना. चला चला जाऊ तू, चला. अच्छा. ए चला, तू कुठं निघालास? गप गाडीत बस, बाच लग्न आहे का तुझ्या? हा, बस गाडीत. चला. ए असली काम आडवाट्यानं करायची असतात. चला. काका, ए काका, काय करा दे? अरे लवकर ये रे, भाकर आणली. आलो. भूक नाही लागली? अगं ये लवकर ये. आलो की. दे. ठीक आहे. आता बस की, मला भाकर खायला ये. नाही, तू घे जेवून. आईने भाजी आणि सांगितले ना, भाजी तोडते मी आणि पोटभर जेवून घ्या. बर. येते आता. आणि राधे, त्या मिरच्या तोडू नकोस बरं का, आता नुकत्याच आल्यात, नाही तर समधी रोपटी खराब करून टाकशील. आईला कुठे गेली असेल रे? कोण? लक्या? अरे लक्या, मी दाखले नामदार. राम मालक, इकडे कुठं आला सा? शिकारीला आलो होतो, पाखराच्या मागणं इकडं आलो. ससा असल. तसा साळुंकी होती, साळुंकी. असं वय. आईला कुठे गेली असं? जाऊ देत की मालक, अहो एक गेली तर दुसरी मिळल. दुसरी मिळाल रे. पण अशा हेरलेल्या पाखराची शिकार करायला लय मजा असते. असं वय. तुला नाही समजायचं, तू नाही का लक्ष. आता ते काय सांगत होतास तू? ते मालकांच्या बंदुकीचं कसब नाही बघितलीस अजून तू? सांग त्याला. अरे लक्या, मालकांची नेमबाजी म्हणजे नेमकी काय असते? राज्याला बघितलं बा आपण. राज्याला लावली, राज्याला. टाकलं मालक, मला बी वाटतंय आपण बी बंदूक उडवावी धाम कर. पर लय ब्या वाटत. घे की बंधू, त्या समोर बसले बघ. नग का तुझ्या मार. ए काका, झाली का रे बात? टाकलं मालक, ही माझी पुतणी राधा. भाजी आणली वाटत. काकडी बी कवळी आहेत, वांगी बी बेस्ट आहेत. तुमच्या शेतात भाजी लय देश होती वाटतं. वहिनीने सांगितलं हाय भाजी आणायला. वय. मला काय ठाऊक नव्हतं. काका, जात मी राज्याला टोपली घेऊन ये. जा. आईनं भाजी आणायला सांगितलं ना. वय. बरं आहे लखोबा, भाकरी खाऊन घ्या. घेतो की. आपलं जातो, बघतो कुठं साळुंकी दिसती का. बर. भाजी. बरं झाकलं मालक. चला रे, मागल्यात नुसती भाजी खाऊन चला. अरे धाव तयार झाल्यावर साग पाठवून घे. अरे घेऊन तर. पुरी, अगं लक्यानं भाकरी खाल्ली की ताबडतोब घरी ये, नाहीतर बसशील उधडत. नाही दादा, येईन लवकर. ये.
ती आली आहे बघ. पकडा. गाडीत घेऊन या, मी वाट बघतोय. काय काळजी करू नका. चाल लवकर. माझी अब्रू लुटली. कोण होता तो? कोण? इनामदाराचं पोरगं. आज राजे नाही आली भाकर घेऊन. नाही, ते रस्त्यात पिसाळ्याला कुत्रा मागं लागला ना, म्हणून ती परत आली. असं होय. तरीच म्हणलं मला हे कसं गावलं. होय, तुम्हाला कुठं गावलं भाऊजी? जंगलात हो. अहो पण राधीला काही कुत्र चावलं गेलं नाही ना? राधी ठीक आहे ना? हा, नाही चावलं नाही. बस तुम्ही हातपाय धुवून या, भाकर वाटते. भूक लागली असेल. दिवाणजी, मुंबईला कोर्टात घडीत आम्ही 2 महिने अडकून पडलो. तोवर इथल्या कारभाराची हे तरा. मग आमच्या माघारी काय होईल याची कल्पनाच करवत नाही. आम्हा नौकर माणसांना मर्यादा ओलांडता येत नाहीत मालक. बाजीराव काय करीत होता 2 महिने? जुगार की नशा? बाजीरावला म्हणावं मी त्याला ताबडतोब बोलावलंय. आत्ता? मग काय उद्याचं निमंत्रण द्यायला तुला बोलावलंय? तसं नव्हत, ते खोलीवर नाही जी. सकाळीच कुठे गेलाय तो? सकाळी नाही, पण काल रात्री जे गेले ते अजून परत कुठं आल्या? म्हणजे रात्रीपासून घराबाहेर आहेच तो. पाहिलं दिवाणजी? आपले चिरंजीव कुठे? असेल त्याच्या खोलीत. ही तुमची देखरेख? काल रात्रीपासून घराबाहेर गेलाय तो, अजून परत आला नाही. असं कसं होईल? असंच झालंय. त्याला तुम्ही जाब का नाही विचार? पण असा कधी गेला नव्हता तो. काल रात्री सुद्धा वर झोपायला जाताना मी पाहिला त्याला. याचाच अर्थ असा, त्याने तुम्हाला पुरतं गुंडाळून ठेवलं. वसुली झाली नाही, दिलेली आश्वासनं पाहिली नाही, घेतल्या पैशाचा हिशोब नाही. आणखीन काय काय घोटाळे करून ठेवलेत कोणास ठाऊक. असं करणार नाही होतो. त्याच्या मायेनं तुम्ही आंधळ्या झाला. तो तुम्हाला किती मानतो हे आम्हाला चांगलं माहित आहे. चिरंजीव जाणते झालेत म्हणून गप्प बसावं लागलं, नाहीतर हंटरनं फोडून काढला. पण त्याला एकदा विचारून पहा ना. तेच करणार आहोत आम्ही. थोरलं धनी आल्या. थोरलं धनी होय. काय झालं ग पोरी? काय झालं? राधे, 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 राधे. नाही, राधे, पोरी.
काय ग काय झालं जी काय झालं काय काय मग राधी का रडतीय अगं काय झालं काय सांग तरी मला काय झालं काय रडतीय मी सांगते तिकडे चला अगं चला म्हणते ना 2 महिना झालं आणि आज तू मला सांगतेस आई आहेस का वैरीण हो असं काय म्हणतात मला वाटलं नव्हतं असं होईल म्हणून वाटलं सारं निभून जाईल मग आता करायचं तरी कसं त्या पोरीला हिरीत ढकलायची का आपण दोघांनी जीव द्यायचा सांग तरी पण पोरीवर राग ठेवून तरी कसं होणार या ऐकण्यापरास अगोदरच मेलो असतो तर लई बरं झालं असतं अहो असं संतापून कसं होणार मला बी संताप आला होता लई लई मारलं मी पोरीला पण मारून परिस्थिती बदलते यावय मग हाता येऊ जळता निकारा पदरात बांधायचा नाही नाही मोठ्याचा पोर झालं म्हणून त्याने गरीबावर अन्याय करावा का अहो जगाचा न्यायच आहे श्रीमंतांनी काय बी करावं आणि आपण गरिबांना सोसावं अंगाची नुसती आग आग होती त्या बाजाच्या नरडीचा खोटच घ्यावा असं वाटतोय अहो वाटतंय लई पण तसं करून कसं चालेल आत्ताच्या आत्ता जातो आणि आबासाहेबांनी चिचरतो अहो वाड्यावर सारखी माणसं असतात तुम्ही रागाच्या भरात जाऊन समद्यांच्या समोर विचाराल आणि गावात आपलीच अब्रू जायची ते काय नाही पण मी विचारल्याशिवाय सोडणार नाही असं करतो उद्या सकाळीच जातो पाट्याचं एकलं फिरायला जात्यात तेव्हा गाव बरं जरा समजूत दे ना अरे मला तू इथे सकाळी काही पैशाची अडचणीत आहेस का नाही नाही मालक हे बघ मला आता जायला पाहिजे तुला काय हवं असेल ते तू दिवाणजीकडून मागून दिवाणजी जी गणी याला काय पाहिजे ते द्या बरोबर हे बाबा इनामदारांचा लाडका आहेस तू किती पैसे पाहिजेत मालक परत कवा येणार का आता 2 महिने तरी लागतील दादा बी तसा बसलाय वहिनी बी रडतीय काय झालं तरी काय सांग ना मला काय नाही मला नाही सांगणार तुझ्या काकाला नाही सांगणार काका कोणता
काय बोलला का तुला? कोणी काय बोललं ना तुला तर तुम्हाला येऊन सांगत जा. असं कोणाचं रडत नाही बसायचं. फुटल्यात का? जीप खाली मारायचंय. आमची आबरू मारी साहेब. आता मला बी मारून टाका म्हणजे झालं. सख्या तुला समोर बोलतोय. इथे दुसरा कोण आहे? तुम्हालाच बोलतोय. ए थोबाड सांभाळून बोल. मला कशाबद्दल ऐकवतोय? खरं मोठायला पाहिजे तुम्हाला. आबासाहेबाचं नाव लावताय बाप म्हणून. ए चल चल बाजूला. फालतू बडबड करायला वेळ नाही. अगोदर आमचा फैसला करा, नाहीतर आबासाहेबाकडे जायला लागल. आबान करत जाशील तर उभा चालून टाकीन तुला. बाजूला. मला भ्या धावताय सा. माझ्या पुरीला जन्मात उठवले सा. बोंबाबोंब करू नकोस. काही फायदा नाही त्याचा. मी सांगतो तसं कर. हे पैसे घे. खूप डॉक्टर ओळखीचे आहेत माझ्या. त्यांच्याकडे जा आणि पुरीला मोकळे करून टाक. घे. पापाचा पुरावा नष्ट करायला बघताय सा. एकच मार्ग आहे. माझ्या पुरीला पदरात घ्या, त्याची लग्न करा. असं करायला लागलो तर वर्षाला मला 100-150 पुरींशी लग्न करावी लागतील. माझं काय माझ्यावर हात काढला नाही. माझी भाषा समजत अरे माझले पुरता बाद झालं तुला. चला रे. आबांचं नाव घेतलं तर तुझी ही हालत केली. पुन्हा घराकडे आलास, रानात शेत राहणार नाही आणि गावात घर राहणार नाही. विकृतीले घाण्याच्या लाटाबद्दल विचारून गेला. बघू. आहे का? सकाळपासून उदासन दिसताय. तसं काय नाही बाबानो. तुम्ही आपलं काम करा. काम करा.
खावा की दोन घास. असं काय करतास? दिवसभर काम करायचं, अंगात ताकद नका करायला. खा बघू. वय ठीक आहे का? ते खाऊन तरी मरून जातो. ते असत तर मीच खाल्लं असतं तुमच्या अगोदर. आता म्हणून काय उपयोग? समज उजाड झालं. उद्या समज गावाला समजल्यावर समज गाव तोंडावर थुकायला लागत. धंदा बसल, उपाशी मारायची पाळी येईल आपल्यावर. नाही नाही, मला आता हे सहन होत नाही. नाही सहन होत नाही. काय होतंय तुला? अरे बोल की. उगस टक्कुर फिरवू नगस माझं. जागो म्हणा. जा म्हणतोय जवळ. काय झालं बघ? बाहेर दादा उदास बसलाय आणि तुम्ही बी भाकर खाताय ना? हातपाय धुवून. नाही, पर झालंय काय? हातपाय धुवून या म्हटल्यावर हातपाय धुवून यावं, विचारू नये. वय राधा कुठे? भाकर नाही खायची? दादा, अरे तुला गावात हुंडाला कोण आहे का आता? पोरगी घरात गडे परत नेल्याला बरं. माझी पोरगी जर असली नरकात आपला असतं तिथं. अरे अब्रूदाराचं काम आहे ते. त्याला अब्रू आहे कुठं? त्याच्या अब्रून झालंय खोबरं. जा जीव घे तिचा. सखा दादा, कार गप झालाय? बोलत का नाही? जीवाला बरं नाही होय तुझ्या? मी नवरा तुझा. लहानपणी सवय काय केलेली आहे बघ. कीर्तनाला म्हण, कीर्तनाला. ह्याल्या बघा राहायचं नाही, ऐकायचं नाही, अजिबात ऐकायचं नाही. हा थांबा. सखा दादा, सखा दादा, सखा दादा आहे. काय काम काढलं? काम घरात राम माझी कर बघू. चल म्हणतोय तर. अरे पर कुठं? कीर्तनाला. तुझ्या कीर्तन नवा, कीर्तन म्हण, कीर्तन. कीर्तन माझं तिथं ध्यान लागायचं नाही गाड्यानं. अरे ध्यान न लागायला काय झालं? 8 दिवस झालं. आता तुझं आम्ही काय बी ऐकणार नाही. चल बघू तू. अरे अरे कीर्तन आहे ते. तो काय तमाशा आहे? हे लेका सोंगाड्या लागला सांगा असायला. चल बघू तू. घेऊ द्या. कशा काय आंघोळ निघालाय? हे लेका लवकर वाद आहे. काय झालं? तब्येत बरी नाही तिची. तब्येत बघत होता. झालं मनासारखं तुझ्या. चल बघू करायचं. पाय वाढायचा नाही.
सज्जन हो, कालचा आपला विषय राम युद्धाहून परत येऊन त्यांना राज्याभिषेक झालेला आहे. आता आपल्याला जगामध्ये कुणी निंदा करतं की काय हे पाहण्यासाठी म्हणून रामानी नगरामध्ये धूळ सोडलेली आहेत, परंतु रामाची निंदा कुणीही करत नाही. त्याच नगरामध्ये एका परताची बायको रुसून गेलेली परत आलेली ती. तो परी त्या बायकोला म्हणतो, मी तुला नांदिवलं असतं, परंतु मी काय रामासारखा. एवढं त्या सेवकानं ऐकून प्रभू रामचंद्रांना जाऊन सांगितलं की फक्त एक परीच तुमची निंदा करीत आहे. हे ऐकून प्रभू रामचंद्राशी ठरवलं की आता त्या केल्याशिवाय जमणार. म्हणून लक्ष्मणाला बोलावून घेतलं, बोलवून घेतलं आणि सांगितलं, लक्ष्मणा त्या सीतेला वनात नेऊन सोडून दे. काय झालं एकदम तुला? काय नाही, माझी जरा तब्येत बरी नाही. बसायचं. अरे बसायचं. काय झालं एकदम याला? कोण आहे? अरे मी दादा तू. एवढ्या रातचं. अरे पण झालं तरी काय? काय नाही रे. हे बघ, उद्या तुला पंढरपूरला जायला पाहिजे. पंढरपूरला? अरे पण दादा कशा पाहिजे? ते बघ, मी नावाच बोललो होतो तेव्हा तुला जायला पाहिजे. अरे जाईल मी, पर तू नवाज बोललास मी नाही, तुला जायला पाहिजे. बरोबर बर जाईल की. त्याला काय वहिनी. हो वहिनी, अहो ते धुवायचं धोतर कुठं आहे माझं? अहो असं की तिथंच कुठं तरी हुडका की जरा. प्रत्येक वेळेला वहिनीनं शोधून द्यायला पाहिजे. बर अहो गावाला जाणार आहे मी, माहित आहे ना, नेहमीच आहे तुमचं. आणि वहिनी दशम्या जरा जास्ती करा बरं का, बाहेर गावाला मला लई भूक लागते. आहे मला. ए दादा, अरे चल की, गाडीला उशीर होतोय. हा चल चल. राधे. हा ए राधे. अरे म्हणजे राधा बी येणार होय? अरे मग अगोदर नाही का सांगायचं? चल चल राधे. येते मी. गाडी सुटल. ए दादा आता चल की. राधे, गाडीचं इंजिन कसं वाजतं माहिती का? वहिनी येतो. उतर की. चल. बस आता बस. हे बघा, मी तिकीट घेऊन येतो बरं. वय वय वय. आता गाडी येणार. वा मोरवा मोरवा. तिकीट द्या पंढरपूरचं. एक पंढरपूर. नाही दोन दोन दोन.
कसलं लई मच्छा येत असेल ना? अगं मग काय लई मजा म्हणजे ते बघितलंस का? वय वय लक्या ही 2 तिकीट सांभाळून ठेव बरं का. वय लक्या वय तिकडे ये. वय राधा तू बस तू बस. तू सामानावर ध्यान ठेव राहते. ये पैसे घे. अरे पण आहेत की माझ्याकडे. अरे असू द्या असू द्या. बरोबर. आणि हे बघ काय पंढरपूरला लाखाने यात्रा जमती या. वय माहित आहे. त्या गर्दीत राधाला सोडायचं आणि तू एकल्यानंच माघारी यायचं. मी सांगतोय तसं करायचं. म्हणून करायचं. नाही दादा. अरे माझं ऐकाय पाहिजे तुला. माझं ऐकाय पाहिजे. गाडी आली चल 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 लवकर. दादा दादा चल बघू. अरे पण दादा अरे दादा चल रे. अरे पण दादा चल रे चल. अरे पण कशा पाहिजे दादा. लक्या ते सांगितलेलं सारं जेनात राहिलं हो. अरे पण दादा काय सांगतोस तू हे? मी सांगतोय तसंच करायचं. मी सांगतोय म्हणून करायचं. नाही दादा नाही माझ्याच्यानं नाही होत आहे. अरे का व्हायचं नाही. मी सांगतोय म्हणून व्हायलाच पाहिजे. व्हायलाच पाहिजे. लक्षात ठेव दादा. जेनात ठेव. दादा व्हायला पाहिजे. दादा सांभाळून दादा. बरं का. दादा कुठं आहे राधे. राधे राधे राधे. दादा सांगितलेलं देण्यात ठेव बरं का. अरे पण दादा. देण्यात ठेव. क्या दादा पण सांगितलेलं देण्यात ठेव रे. अरे दादा नाही वेळ झाली. भुका लागल्या रे. बर तिथं झाडाखाली बसूया. बरी सावली आहे. हा ते कोपऱ्यापाशी चल. हा घे की. काका ए काका मिठाई आणती आहेस ना? मिठाई वर मग जा की लवकर. भाकरी नंतर खाऊया. बर बर तू हातच बस बरं का. जाऊ नगस कुठं. मी बिघडूया आलोच. बाय बाय. ₹1 मिठाई द्या. पंढरपूरला लाखाने यात्रा जमतीया. त्या गर्दीत राजाला सोडायचं
आणि तू एकल्यानं माघारी येत. मला नका तुझी मिठाई. चौकशी करा. कुणाचं मूळ आहे खून बटवा घेऊन जा. हरवलेल्या मुलांची चौकशी इकडे करा. खून बटवा घेऊन जा. हरवलेल्या मुलांची चौकशी इथं करा. खून बटवा घेऊन जा. हरवलेल्या मुलांची चौकशी येथे करा. खून बटवा घेऊन जा. चुकलेल्या मुलांची चौकशी येथे करा. चुकलेल्या मुलांची चौकशी येथे करा. राधा 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 राधा. राधा राधा राधा. काका मी इथं आहे. मिठाई नाही आणली. राधे मी कुठं गेलो तर ठाव आहे तुला. मिठाई आणलीस ना? नाही, तुला जत्रेत सोडून घरला चाललो होतो. जा काका, तुझं मला सोडून. नाही राधे नाही. पर काल स्टेशनवर दादानं असं मला का सांगितलं? सांग राधे. राधे सांग मला दादानं असं का सांगितलं? नाही राधे मला तू सांग दादानं असं का सांगितलं? असं का सांगितलं? कारण मला दिवस केले. पण राधे अजून तुझं लगीन बी नाही झालं ग. म्हणून तर मला सोडायला सांगितलं तुला. पण मला सांग कोण आहे तो? सांग मला कोण आहे तो? राधे सांग मला कोण आहे तो? वाटोळ केलं चांडारानं. राधे रामानं लक्ष्मणाला सीतामाईला जंगलात सोडून यायला सांगितलं होतं. त्यानं सीतामाईला सोडलं म्हणून तो रामाला तोंड धावू शकला. पर मी नाही तुला सोडू शकत. पण आता दादाला तोंड बी नाही धावू शकत. रडू नका राधे. अगं काय नशिबात असेल ते होईल. तू काम काळजी करू नकोस. मी आहे तुझ्या संग. काय बी काळजी करू नकोस. घरची आठवण आली ना? नाही मला नाही कोणाची आठवण आली. दादाची बी नाही, वहिनीची बी नाही. चल 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 तू चल चल ये.
नग नग बाई, अहो कशाला उगाच तुम्हाला आमचा भार. अरे मी काम देते की तुला? खरं म्हणता सा? अरे बस अगोदर गाडीत. अरे चल ये चल राधे चल. हळू हळू बस ये. घाई गडबड नगर. कितवा महिना लागला तुझ्या बायकोला? माझी बायको नाही ती. म्हणजे? माझी पुतणी आहे. तिचं लगीन नाही झालं अजून. असं होय? खुशी दिसते का? आता तुमच्या मोर खुशीत नाही राहायचं तर मग पुन्हा मोर राहायचं. पण आजची खुशी लई न्यारी दिसते. माझ्या म्हातारपणाची काळजी मिटली. म्हातार व्हायच्या अगोदरच आम्ही बायकांना लई मोरचा विचार करतो. अगं कसला विचार केलाय ते तरी कळू दे. मी की नाही
एक पाखरू धरून आणलंय. धरून म्हणजे? एक अडचणी सापडलेली पोरगी आहे. लई देखणे, पर लगीन व्हायच्या अगोदरच दिस गेले ते तिला. तर मी सांभाळणार आहे तिला. एकदा का पोर झालं की त्या पोराचा काटा काढणार आणि तिला धंद्याला उभी करणार. अगं पण एकली कशी गावली? एकली कशानं? तिचा चुलता आहे की तिच्या बरोबर. असं? चला धावते जण. बसल का? त्याला मी तुमच्या ताब्यात येते की. माझ्या ताब्यात? ते कशाला? अहो मारून टाकायला. दगडाच्या खाणीवरती नोकरीच्या म्हणून सांगितलंय. अगं पण तुमच्या लप्यात मी कसा मध्ये पडणार? अहो खाणीचा मालक म्हणून ओळख करून देते की. आणि मग जंगलात न्यायचं आणि मारून टाकायचं. म्हणजे तुझी चांगलीच तरबेज झालेली दिसते आमच्या धंद्यात. आता तुमच्या संपीला वाण नाही तर तुम्ही लागायचं. चल उठे. कोण? अहो खाणीचं मालक आहेत ते. खाणीचं मालक? होय. राम राम मालक. राम राम. लई गरज आहे मला कामाची. लांब तिकडे डोंगर दरीत काम करावं लागेल. 8-8 दिवस गावाकडे सुद्धा यायला मिळायचं नाही. चालेल की तुम्ही म्हणाल ते करीन. मग चल तर. वय राधा. ए राधे. अहो तिला कशाला उठवता? हो पर जायचं आहे ना मग. अहो येडू का खोळ. होतशी आहे ते. जंगलात कुत्र बी हाल खायचं नाही तिथं. मग मी आहे की. मी पोटच्या पोरीसारखे सांभाळेन तिला. तुम्हाला सुट्टी पडली की तिला भेटून जा. खरंच सांभाळा. होय. लई उपकार झालं बाई तुमचं. लई उपकार झालं बाई. लई उपकार झालं. येतो मी. घाबरतो कशाला? अरे बाबाची खुबा आहे. नाही मला उलटे येत नाही. शिकवशीला आमच्या गावचं इनामदाराच्या पोराकडे बी असेच आहे बंधू. होय मला शिकवशीला तर माझ्यावर लई उपकार होते तुमचं. तुला कशापैकी शिकायचे आहे बंधू? चुकता करायचा आहे. लई अन्याय केला आमच्यावरती. समजा वाटोळ केला आमच्या घरात. मग सकाळच म्हणून तुम्ही अचानकच सारे फिरले की. साजरा मुकळा तुझे त्याच्या मनाला चैन कुठे पडती? बरं झालं आला ते. म्हणजे माझ्या कामात काय झालं? तुझं नाही माझं झालं. म्हणजे अगं जरा बसू तर दे. मी लाख्याबद्दल विचारते. तू पोरगा म्हणजे वाघ आहे वाघ. त्याचा काटा काढायला तिघांनी सांगितलं होतं पण त्यानं तिघांचा काटा काढून टाकला. एकाला दरीत फेकून दिला. दोघांनी टायबंदी केलं. मग तू सांग असला माणूस माझ्या टोळीत असल्यावर माझी ताकद किती वाढेल? त्याला मी तयार करणार. त्या पोराला फुकट पोचू. अगं पण मी सांभाळणार आहे ना.
पुरीवर जीव लय जडलाय म्हणून ते त्याने आपलं घरदार सोडलंय. हे बघ तू तिला दुखू नकस. जशी मी लच्छीला सांभाळली तशी तुझ्या रातीला सांभाळ. वचन दे बघू. मी काय तुमच्या शब्दाबाहेर आहे वय? तुम्हाला जे गोड वाटतं ते करायला तयार आहे मी. इतकी समजूतदार आहेस म्हणूनच माझ्या काळजात जाऊन बसली. असं गोड गोड बोलता तुमचा रागच येत नाही. आणि आलाच तर हौस देत नाही. राग काढायच्या लई युक्त्या आहेत माझ्याजवळ. इतके जरुरे घातले इतकी लूट मिळवली पण तुला जिंकल्याचा मला जेवढा आनंद झाला तेवढा आनंद कधीही झाला नाही. 15 वर्षापूर्वीची गोष्ट आठवतो तुला? एकदा मी दरोडा घातला असताना एका खोलीच्या कोपऱ्यात तू खाबून उभी होतीस आणि तिथे मी बंदूक घेऊन आलो तेव्हा. बंदूक उडवायच्या अगोदरच तुमच्या डोळ्याचा बाण माझ्या काळजात घुसला.
तुम्हाला बोलता येते की नाही? म्हणजे लई चांगलं गाणं म्हणतात. होय नाही, कालपासून बोलला नव्हता म्हणून म्हणलं. वय फुलं तोडीत होता असा. मी घेऊ? बाबा अरे फुलाच्या मागे लागायला काय बाई आहेत का काय तू? धाड बंदूक. ज्या हातात बंदूक धरली त्या हाताने फुलं धरायची नसत्यात. पंढरपुराची गाडी आली का? रोजच गाड्या येतात. तसं नव्हे, मग माझ्या भावाला बघितलं किती लोक येतात. आता भाऊ कसा ओळखायचा? लक्ष्य सुतार हो. कमाला आहे लक्ष्य सुतार हो. पंढरपुरात माघारी येणार होता. मला म्हणाला नव्हता येतो म्हणून. काय नवीन पाहुणा आलाय घरात. फेडू दे बाबा अगोदर. फेड काय मागते? पातळगी छाक पैकी घेईनच की. कळते का काय? आईच्या मायनं पोरीचं बाळंतपण केलंय मी. तुझं कौतुक करावंच वाटते. पुरं झालं आता माझं कौतुक. अहो काका पुतणीसनी बोलू द्या की आता. चला राम राम छोटा इनामदार. काय तब्येत बिबत ठीक आहे ना? व पोरगा चांगला आहे का? चांगला आहे पण पापाचा आहे.
असं नाही बोलायचं. अगं ह्याचा बाप माहित आहे, मग बाप कसलं म्हणून जबलबाचा जन्मला भाई. तू काळजी करू नगस राधे, नाही घालणार मी. बापाला आणून तुझा ना पोराचा पाय धरायला लावेन. काका तुझा रस्ता वेगळा झाला. माणसाच्या दुनियेपासून तू दूर गेलाय. काळजातली आग विझली नाही अजून. राधे, समध्या आयुष्यात एकच काम उरलंय मला. तुला इनामदाराची सून बनवायची आहे मला. मग त्यात माझं काय बी झालं तर परवा नाही मला. कुठवर चालायचं हे? राधे, इस्तवावर राग दिसली तरी आतून इस्तू पेटत असते. मी आज जे काय बी करतोय ते तुझं कुकू तुझ्या कपाळावर ठेवण्यासाठी. काका स्वतःच वाटोळ केलं माझ्यासाठी. त्यानं काय होतंय? ज्या दिवशी त्या आबासाहेब इनामदाराच्या पोराचं लगीन तुझ्या संगट लावीन त्या दिवशी माझ्या समध्या कष्टाचं पान फुटतं. बरं ते समजा जाऊ देत. अगं पण पोराचं नाव काय ठेवणार आहे? देवाशी पोराचं बारसं करीत नसतेस का? राधे, पुण्यांदा असलं काय बोलायला नाही आवडायचं मला. बरं, तू आराम कर, तू आराम कर. हात कशा पायी बसली? झोप नाही आली. हा हा, मला बी कवा कवा येत नाही डासा पायी. लई डास चावले काय? नाही, एकच चावला दांडगा. म्हणून न झोपता हात बसली. बाय वाट बघत बसले होते. कुणाची? सरदाराची? सरदार आज नाही येणार. तुझा त्याची नाही, हा मग एका दगडाची. दगड? मी काय दगड आहे काय? नाहीतर काय, सारी रात वाट बघत बसले होते. पण तुला काय आहे का त्याच? मला काय वाटलं नसतं तर मी तुला आलो असतो का हुडकत? मला बी वाटतंय तुझ्या जवळ बसावं, बोलावं. पण तुझा तो सरदार आहे ना, राक्षस. माझ्या बाला राक्षस म्हणतो होय र? नाही, पण त्याला कळलं तर तू काय म्हणणार? काय बी म्हणणार नाही बघ. त्याचं मन मला ठाव आहे. बुधवारी गावचा बाजार, समध्यानी बाजारला जायचं. दोघांनी भाजी विकायला घ्यायची आणि दोघांनी त्या वाड्यावर पाळत ठेवायची. अंधार परस्पर काय बी गडबड करायची नाही. सरदार, वाड्यावर मागल्या अंगण जाय पाहिजे. ते समजा 15 ठरवी. तो सांगल तसं तुम्ही समध्यानी ऐकायचं. दादा, त्या सावकाराकडे बंदूक आहे म्हणा. त्याच्यावर जाती फरक घालायची आणि ती ताब्यात घे तू. लक्या येशी जवळ तयारीत असेल. समध्यानी आपली लूट त्याच्याजवळ आणून द्यायची आणि तुम्ही सावकाश आला असा तरी चालेल. समजलं? सरदार, माझ्या कामाचं काय करायचं? किती दिवस दम धरायचा मी? आता गेलं पाहिजे का? आता बाकीची कामं रोजचीच आहेत की. माझं जन्माचं काम आहे. असं जर तुझं म्हणणं असेल तर आमचा बुधवारचा बेत रद्द. बंद्र्या, सुंदर्या आणि शंकर्या तिघांनी लक्याच्या बरोबर जायचं, गावची टेहणी करायची आणि मग बघू मोर्च्या मोर. लच्छे, अगं ए लच्छे. काय बाबा? अगं पाणी वाईट. बाबा, बंद्र्या सुंदर्या उद्या जाणार आहेत ना? मग ते तुला काय करायचं घेऊन? मी बी जाऊ त्यांच्या संग? काय म्हणालीस? नाही नाही, काही नाही, काही नाही. जातीयात बंद्र्या सुंदर्या आहेत म्हणून का ते लख्या आहे म्हणून? नाही नाही, काही नाही.
मंग्या सरदार म्हणतात मला. उडत्या पाखराची पिसं मुने इतकी तयार नजर आहे माझी. आजकाल त्या लक्याच्या मागे लय असती. काय म्हणतो मी तुला? काय नाही काय नाही, तुला मी त्याच्या वाराला बी उभं राहणार नाही. हा अगं येडी पोरी, तुझ्या काळजाची भाषा कळते मला. जीव ववाळून टाकावा असा पोरगा आहे. अगदी घट धरून ठेव. अगं हुडकून सुद्धा सापडायचं आहे. जा बेलक्षक त्याच्याकडे. अगदी खरं. बाबा नाच ग पोरी तू नाच ग नाच. नाच ग पोरी तू नाच ग नाच. ढोल घुमे ढंगाचे झोका मधिये. नाच ग पोरी तू नाच ग नाच. ए नाच ग पोरी तू नाच ग नाच. ढोल घुमे ढंगाचे झोका मधिये. नाच ग पोरी तू नाच ग नाच. ए नाच ग पोरी तू नाच ग नाच. रूप तुझे भन्नाटी कोल्हापुरी है. पोरी तुझी ज्वानी का पाडावरी है. नाच ग पोरी तू नाच ग नाच. ए नाच ग पोरी तू नाच ग नाच. नजरत सुरा जीव घे पूरा. उतर भी मर्दाचा तोरा. नजरत सुरा जीव घे पूरा. उतर भी मर्दाचा तोरा. नाच ग पोरी तू नाच ग नाच. नाच ग पोरी तू नाच ग नाच. मीच तुझा राजा ग राणी माझी तू.
माझी गुलबदन दिलरुबा नाच ग पोरी तू नाच ग नाच नाच ग पोरी तू नाच ग नाच ढोल घुमे ढंगात झोका मधिये नाच ग पोरी तू नाच ग नाच नाच ग पोरी तू नाच ग नाच आईला घोळकर काय रान पाखरू चांगलं दिसतंय ठेव का म्हणजे मालक शिकार मारायचा बेत दिसतोय. मारायचा अरे बघू पाखरू टप्प्यात गावतंय का ते काय ये काय ना गरीबाला काहीतरी द्या मालक, गरीबाला काहीतरी टाका, गरीबाच्या पोटाला काहीतरी टाका मालक, गरीबाच्या पोटाला काहीतरी द्या मायबाप, गरीबाला 5 पैसे 10 पैसे गरीबाला काय. हो शेतकरी दादा, हो शेतकरी दादा, काही गरीबाच्या पोटाला काहीतरी टाका द्या. कोण गाव? आता कंच गाव दादा, आज या गावाला उद्या त्या गावाला. असं होय. माझा लक्ष्य दिसला का तुम्हाला? कोण लखा? माझा भाऊ कुठे गेलाय कुणास ठाऊक, काय समजत नाही. मालक, मालक गरीबाला काहीतरी द्या. दिवे की पण काय रे कंच्या गावचं तुम्ही? आता मालक एक गाव आहे का? आज या गावाला उद्या त्या गावाला. वाडा कुणाचा म्हणायचा? वाडा आमचा आहे आमचा. असं आबासाहेबांचा वाडा म्हणतात त्याला. अन रंगरंगोटी चालली आहे. अरे दिवे होय. अरे का थेरड्या तुझ्या थोबाडाकडे बघून कुणी काय दिल का? अरे का तुझ्या त्या चमक छल्लोला दे ना पाठवून, बघ कसा खुश करून टाकतो तुला. होय. पटवला की नाही? पटवला की नाही? काय हो मालक? होय 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 नुसती कवळी काकडी आहेस बघ, काकडी. काय ग लई बेस नाचतेस बघ. होय येईल तसं. असं कसं आता हे आमचा बंगला बघितला का? बंगला रानातला बंगला म्हणजे ही की तिकडे नाचायला म्हणजे काय आहे की ते बंगल्यात लय मजा येईल बघ आपल्याला. अय्या, इतकं पैसा कुणीच दिलं नाही. विषयाच्या दिन तुला मग कवा यायचं? आज बी ये उद्या बी ये नुसती हेच सोन्याला मडीवतो बघ, राणी बनवतो राणी. पण आजाला विचारून येते. कुणाला? आजाला. त्या थेरड्याला होय. जा जा लवकर विचारले. पट्टू वा वा वा. तुम्ही थांबा इथंच. गर्दीत मी दादाला बघितला होता. मी जरा वहिनीला बघून येतो. पर घरात गेलास की घोटाळा करून बसशील. नाही र, नुसतं खिडकीतून बघतो आणि येतो. लय येळ लावू नको ग. अगं नाही लावत ग. ह्यो गेलो आणि ह्यो आलो. हा बर तुम्ही थांबा इथंच. मला वाटतं लगेच आठवण काढत असेल. भावाची तेवढी उचकी लागली, पण पुढच्या पोरीची आठवण नाही झाली. असं कसं म्हणते? मला तर काय सुचत नाही. दोघांची सारखी आठवण आहे. खरं कुठं असेल व आपली राधा? आपणच काळजावर दगड ठेवून हे समज केलंय ना. पण 10 घरची माणसं सारखं खोदून खोदून विचारतात ना. तू तेच सांगतेस ना की तिला मामाकडे पाठवू द्या म्हणून. मग सांगितलं. पण आपलं मन बी आपल्याला खाते ना. माझं मन मला काही खात नसेल, पण मला लगेचच अचंबा वाटतो. या त्याला परत ये म्हणून सांगितलं होतं. भाऊजींची लई माया होती व आपल्या पोरीवर. मला असं वाटतंय भाऊजी राधा संगत गेले असतील. नाही, पागडाची खरंच गेलं असतं.
मला नाही खरं वाटत. अगं मी त्याचा लई तपास केला. भोळा बाबळा जीव कुणी फुल पाडून तर नेला नसेल त्याला. मला तर त्याचा सारखा भास होतो या ठाण्यागत. मला तर दोघांची लई आठवण येते. म्हणून तर रोज एक भाकरी बाजूला काढते आणि वाट बघून बघून गाईला घालून टाकते. कशापायी न जाणू वेळी यावेळी दोघी घरी आली तर दोघांना घासभर अंतर मिळालं पाहिजे. होय, होय. तू लई मोठ्या मनाची आहेस का? मीच आबरूच्या जास्तीनं पोरासनी गमवून बसलो. म्हणूनच देवानं हातच्या हात चढायची शिक्षा दिली मला. कसला आवाज आला ग? आवाज नाही. कसला आवाज होणार आता? तुम्हा आपला उगा भास आला असं जेव्हा असंच होतंय. हिच्या लग्नाची तयारी तुम्ही हिला तयार करून ठेवा. मी बाजीरावाला घेऊन येतो. अरे पर कवा? परवा दिवशी. आणि तरुणे माणसाची चोख व्यवस्था. नीट लाव, नीट लाव. पुरी नित्या पट्टाटा पडायला पाहिजे बघा. वाघ लग्नाला झाला बघ तयार. काय रे लेखन कसं काय वाजतोय? वा वा वा, मला काय रुबाब दिसतोय जोरदार पैकी. अरे नुसती नवरी मुलगीच काय, तर मांडवात जमलेल्या सगळ्या पुरी येड्या होतील. येड्या का तो जंगलचा वाघ आज पिंजऱ्यात अडकला की रे. मला ती अडकवती. हे लय चालू आहे, हे लय चालू आहे बघ. अरे गेली दिवाळी कोणी केला? त्याला कामाला लागायला तुमची व्यवस्था सगळी झाली बायकांकडची. नवरी मुलगी जाणवत घरांना बाहेर पडली. मग मी काय करू? तुम्हाला तयार राहायला सांगितल्या. सांगू पळालं बघ, पळालं बघ. दारूच काय? ए बाटली काढ लवकर बाबा. म्हणजे नवरीची फटाकडे उडत असेल. फटाकडे आपलं खबरदार कोणी जागचा हल्ला तर मला रक्ताचा एक थेंब बी सांडायचा नाही. सारा गाव बंदुकीच्या टप्प्यात घेरलाय.
जरा बी हल्ला तर मुडदा पडत्याल. मला बी हात सोडू नका. लख्या, या बाजीरावाच्या वाड्यावर दरोडा घालायचं धाडस केलंस का तो? जिथं राहायचं असाल तर आपल्या साथीदाराला घेऊन माघारी फिर. छोट मालक, देवीची शपथ घेऊन सांगतो, मी इथं दरोडा घालाया नाही आलो. मग बंदूक घेऊन काय माझ्या लागत नाला आलायस? गप गुमान चालू लाग, नाहीतर रक्ताचं पाठ व्हायला लागतील. हेता मालक, रक्ताचं एक थेंब बी सांडणार नाही अशी आण घेतली आहे. ती बंदूक तुमच्या पायावर ठेवतो आणि भीक मागतो. मालक, तुम्ही माझ्या संग राधेशी लग्न करायला चला. ती तुमचा पार सांभाळती. हे जा रे भिकारड्या, त्यावेळेस तुझी राधा राणीच काय पण मोलकरीण सुद्धा व्हायला तयार नव्हती. केवढे निजा. आता कुणाचं पार सांभाळते कुणाच? मला लग्नाला चला. माझं लग्न सोडून? मालक, मालक असं परीत बोलू नका. अहो, कोण आहे तिला तुमच्याशिवाय या जगात? मी हात जोडतो, पाया पडतो मालक, पण तुम्ही माझ्या बरोबर चला. आणि नाही आलो तर तुम्हाला जबरदस्तीनं नेऊन तिच्याशी लगीन लावून द्यावं लागेल. अरे जा, या बाजीरावर आजपर्यंत कोणी बी जबरदस्ती केलेली नाही. पण माझं हे जन्माचं काम आहे. जुलमान नाही होणार ते. अरे जबरदस्तीनं माझं तिच्याशी लगीन लावलं तरी तिला मी नांदवायला हवी नव. पहिल्याच रात्री तिला आणि तिच्या पोराला मागच्या हिरीत ढकलून नाही दिला तर बाजीराव नाव नाही सांगणार. मालक, लई बोलणार. आतापर्यंत निस्ताच बोललो मित्रा. आता हे घे. रामखोर, विनंती केली, पाया पडलो तर माझ्या जीवावर उठात. आता मी नाही सोडत तुला. चल बाजीराव. चल गावकऱ्यांनो, यानं माझ्या पुतणीची आबरू लुटली. आता याचं फार ती सांभाळतीया. मी याला विनंती केली, तिच्या संग लगीन कर, त्याच्या पाया पडलो, पण यानं माझ्या विनंतीला गोळीनं जबाब दिला. तरी बी मी काय बोललो नाही. पण यो म्हणतो तिच्या संग जबरदस्ती लगीन केलं तर तिला मी नांदिवणार नाही, हिरी ढकलून देईन. असं म्हणणाऱ्या या जनावराला जगायचा काय बी अधिकार नाही. नाही लख्या, तू मला मारणार नाहीस लख्या. तू मला मारणार नाहीस लख्या. नाही लख्या, नाही लख्या, तू मला मारणार नाहीस लख्या. नाही लख्या. लख्या पोरा काय केलं ते? मला अडवू नका. आता मी तुमच्यातला राहिलो. राधा मैनाबाईकडे आहे, तिला घेऊन या. तिची झोपडी या वाड्यासमोर बांधा. समजा जगाला समजू द्या की इनामदाराचा नातू त्याच्या वाड्यासमोर बेवारसारखं वाढ. काय केलं? चला रे, तुम्ही समधी वस्तीवर जा.
जीवावर उठला म्हणून त्याला मारावा लागला. राधे, हे राधे, राधे. काय झालं? रगत कशाला आलं? बाजीरावाला आणायला गेलो होतो नव, माझ्या जीवावर उठला. राधे, राधे, आज तुझं कुकू तुला परत देणार होतो, पण तेव्हाच्या मनात काही वेगळंच होत. मी तुला विधवा बनवून आलो. तो माझ्या जीवावर उठला, पण माझं डोसक माझ्या ताब्यात नाही रोहिलो, माझं डोसक माझ्या ताब्यात नाही राहिलं. माफ कर, माफ कर. येतो सरदार. कुठे निघालास? पोलीस ठाण्यावर. असं नका करूस. तुला पकडलं सगळ्यांच्याच नदीला नदी. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या कुणावर बी मी हात येऊ देणार नाही. अरे माझं आई, फुकट मरशील, मुकाट्याने बस्तीवर जा. नाही सरदार, आता नाही जमायचं. ते जन्मात एकच काम करायचं होतं, ते बी फसलं. आता कसलीच हास नाही उरली सरदार. आरोपी लखुसुतार राहणार धारगाव याने दिलेला कबुली जबाब आणि इतर लक्षात घेता मनुष्यवधाचा आरोप त्याच्यावर सिद्ध झाला आहे. तेव्हा या गुन्ह्याबद्दल कलम 302 खाली मी आरोपीला फाशीची शिक्षा देत आहे. काय झालं रे दादा? तुमची सेवा नशिबात नाही. येतो. वहिनी, तू वहिनी नाहीस, माझी आयच आहेस. जेव्हा जेव्हा आईची आठवण आली तेव्हा तुझा चेहरा नजरेमोर आला. भाऊजी, मोरल्या जन्मी तुझ्याच पोटाशी येईल बघ. रडू नकोस, रडू नकोस राधे, रडू नकोस. राम राम दाखले इनामदार. येतो. काका, आबासाहेब, जमलं तर माफ करा. माझा मुलगा कसा होता हे मला माहितीये, पण तू त्याला मारायला नको. असं भगवंताच्या मनात काही वेगळंच होत, त्याला इलाज नाही. पण का एक सांगतो, राधा इनामदाराच्या वाड्यासमोर बेवारशी म्हणून कधी राहणार नाही. ती इनामदाराच्या वाड्यात इनामदाराची सून म्हणूनच नांदेल. आणि हे बाळ इनामदाराचा नातू म्हणून वाढेल. माझ्या मातीचं सार्थक झालं. आता मी आनंदानं मरायला तयार आहे. आबासाहेब, 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 टाकले नामदार, छोटे नामदार, थोरल्या आबासाहेबांसारखं वा
थोरल्या आबासाहेबांसारखं व्हा. येतो मी. लखा मी आता कशी र जगू. मला खुडाच्या पदरात टाकू चाललंय रे. खुडाच्या पदरात. लच्छे तुला विसरलोस की. तुला विसरलो. पण लच्छे या जन्मीच एवढंच लाग बांध. आपली भेट मोरल्या जन्मी. लच्छे